दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही. कालच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती. तर गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सूतोवाच केल्याचंही वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक. प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना. तर जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष. माझ्या समस्या प्रश्न ठाकरेंसमोर मांडल्या, उत्तराची अपेक्षा. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. गद्दारी केलीच नसल्याचाही केला दावा. ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सीखेच. कुख्यात गुंड गजा मारणेसोबतची मटण पार्टी 4 पोलिसांना पडली महागात. एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस निलंबित. सांगली कारागृहात नेताना ढाब्यावर झाली होती मटण पार्टी. दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण. मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील. वाहतूक कोंडी कमी होण्यास होणार मदत. बावीस दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफचे जवान पीके साहू भारतात सुखरूप परतले. अटारी वाघा सीमेवरून साहू मायदेशात परतले. भारताच्या आक्रमणामध्ये पाकिस्तानच्या 11 एअरबेसच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराख. उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाइटनं टिपलेले फोटो समोर. तर पाकिस्तानकडूनही कबुली. भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार. जैशचं मुख्यालय, लष्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार. ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटींची मदत. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त. AK-47 रायफली, हातबॉम्ब आणि कारतूस हस्तगत. तर थोड्याच वेळात सैन्याची पत्रकार परिषद. मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शहांनी मागितली माफी. मोदींनी नारी शक्तीचं प्रतीक म्हणून उभं केलेल्या सोफिया कुरेशींना म्हणाले होते दहशतवाद्यांची बहीण. तर टीका झाल्यावर म्हणतायत सोफिया माझी सख्खी बहीण. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरातून तिरंगा रॅली. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेमध्ये सहभागी. तर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेतेही होणार सहभागी. आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जन्मदात्या बापानंच जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधलं. बीडच्या गेवराईतील काळीच पिळवटून टाकणारी घटना. तर पाहुणी म्हणून आलेल्या महिलेच्या पुढाकारामुळे सुटका. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश. राष्ट्रपतींनी दिली शपथ. तर गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा. चीनच्या ग्लोबल टाइम्स आणि झिन्हुआ न्यूज एजन्सीच्या एक्स अकाउंटवर भारताची बंदी. फेक न्यूज आणि भारताविरोधी प्रोपगंडा राबवत असल्यानं कारवाई केल्याची माहिती. तर तुर्कीचं TRT वर्ल्डचं एक्स अकाउंटही बॅन. सव्वीस मे पर्यंत 8 क्रिकेटपटूंना IPL सोडून परतण्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाचे आदेश. तर मुंबईचा रिकेल्टन, गुजरातचा राबाडा, लखनौचा मरक्राम, पंजाबचा मॅक्रो जॅन्सेन 4-2 सामनेच खेळणार.